नमस्कार शिक्षक मित्रांनो, टीटी आणि सीडी बंधनकारक करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. यावरती बऱ्याचशा घडामोडी घडत आहे. पण तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुमचा हा जर प्रश्न असेल की सर मी फॉर्म भरताना एक कॅटेगरी माझी होती, कॅटेगरी नंतर माझी नियुक्ती मात्र ओपनमधून झाली आणि मग आता मला एक्झाम द्यायची असेल तर मला पासिंग क्रायटेरिया काय असेल. दुसरी कंडिशन, सर मी फॉर्म भरत असताना तेव्हा मी कॅटेगरीमधनं भरला होता किंवा त्यावेळेस मी ओपनमधनं फॉर्म भरला होता आणि आत्ता जर बघितलं तर माझ्याकडे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, तर माझी पासिंग क्रायटेरिया काय असेल याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नियुक्ती एक कॅटेगरीतून झाली, सध्या वेगळी कॅटेगरी आहे. टीटी आणि सीडी नेमकी मार्क्स किती असावे. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी मार्गदर्शनच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला जी हवी ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला सेम फॅकल्टी असणार आहे, फीज पण सेम आहे. जुने विद्यार्थी तुम्ही आमचे असाल ज्यांनी टीटी, टेट, सीडी किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतल्या असेल, ज्या नंबरवरून घेतल्या त्याच नंबरने तुम्ही ज्या बॅचेस घेतल्या तर 50% ऑफ तुम्हाला मिळणार आहे. दुसरा मुद्दा, दोन्ही बॅचेसमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहे, टीचिंग आहे तुम्हाला सेम फॅकल्टीचं. तिसरा मुद्दा, तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, त्याचं ॲनालिसिस पण आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, रिव्हिजन सेशन, हे सगळं अवेलेबल असणार आहे. रेकॉर्डिंग बॅचचा फायदा म्हणजे वेगळं फीचर काय की याच्यामध्ये जे रेकॉर्डिंग आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी विषयाचे, ते तुम्ही कधी जाऊन किती वेळेस बघू शकता. सो बॅच जर तुम्हाला अपेक्षित असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवरून तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. अदरवाईज काही अडचण असेल या नंबरला कॉल पण तुम्ही करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, हा प्रश्न आहे शिक्षकांसाठी. आता त्यांच्यासाठी मी तुम्हाला कंडिशन 1 टाकतो. कंडिशन 1 काय तुमची, तर कंडिशन 1 अशी आहे शिक्षकांसाठी. बघा, शिक्षकांसाठी नियुक्ती जी झाली आहे, नियुक्तीच्या वेळेस किंवा तुम्ही जेव्हा नियुक्ती झाली, बघा नियुक्ती जेव्हा झालेली आहे तुमची त्यावेळेस बघा तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमची मूळ कॅटेगरी जी होती, फॉर एक्झाम्पल ती ओबीसी होती. तुमची निवड जी झालेली आहे, निवड किंवा नियुक्ती ती ओपन मधून झाली आहे. तर अशा कंडिशनमध्ये या उमेदवारांसाठी हा प्रश्न आहे की त्यांनी पासिंग क्रायटेरिया किती असेल. तर त्यांना पासिंग क्रायटेरिया तुमची मूळ जी कॅटेगरी असते त्यानुसार असते आणि ती तुम्हाला असेल 55%. म्हणजेच तुम्हाला 150 पैकी 82 प्लस किंवा 82 मार्क तुम्हाला पाडायचे आहे. ओके, दुसरी कंडिशन आहे, कंडिशन सेकंड मी इथे घेतो. कंडिशन सेकंड अशी आहे की प्रश्न की शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती जी झालेली आहे, नियुक्ती झाली आहे त्यावेळेस तुमची नियुक्ती ओपन मधून झाली आणि तुमची मूळ कॅटेगरी सुद्धा ओपन होती त्यावेळेस, बरोबर आहे. पण मात्र आता सध्या तुमच्याकडे एकतर ओबीसी किंवा SCBC किंवा EWS यापैकी एखादं सर्टिफिकेट असेल किंवा अदरवाईज वेगळी कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, तर यापैकी कोणतंही एक असेल किंवा अदर SC, ST, NT अबकड कोणतंही असेल तर तुम्हाला आता सध्या पासिंग क्रायटेरिया सुद्धा 55%चाच लागू असेल. म्हणजेच 150 पैकी तुम्हाला 82 किंवा 82 प्लस मार्क तुम्हाला पाडायचे आहे. सो माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल शिक्षक मित्रांनो. मी तुम्हाला हे सांगितलंय कारण बघा रिसेंटली मराठा आंदोलन झालं त्यामुळे बऱ्याच जणांचे कास्टमध्ये बरेचसे सर्टिफिकेट अपडेट झाले. ओबीसी झालं, SCBC झालं, EWS झालं. तर हे जर असेल तुम्हाला 55% पाडून इथे क्वालिफाय व्हायचं आहे आणि शिक्षक मित्रांना फक्त क्वालिफायच व्हायचं आहे, पुढे जायचंच नाही तुम्हाला. सो 55% तुम्हाला ह्या दोन्ही कंडिशनमध्ये पाडणं गरजेचं आहे. माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून काही डाऊट मनात असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. त्याच्यावरती पण मी तुम्हाला सेपरेट माहिती घेऊन व्हिडिओ नक्की देतो. आणि जाताना परत एकदा सांगतो, तुम्ही जर सीडीची एक्झाम देणार असाल तर लगेच तयारीला लागा. असंख्य शिक्षक तयारीला लागलेले आहे. सो मार्गदर्शनच्या बॅचेसचा फायदा असा होईल की टू द पॉईंट तुम्ही जाल, योग्य डिरेक्शनने जाल, कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यास तुमचा होईल. सो कुठून वाचू, काय वाचू, किती वाचू या प्रश्नामध्ये अडकून पडू नका. शिकवणारी टीम तुम्हाला सगळा अभ्यासक्रम तुमच्या समोर टू द पॉईंट शिकवणार आहे. सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. लगेच बॅच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॅच आणि ॲपची लिंक दिली आहे, डायरेक्ट डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. काही अडचण असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.